राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी काम करणार प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साताऱ्यात पत्रकारांशी साधला संवाद। 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी काम करणार आहे। राज्यात नव्या जोमाने पक्ष संघटना वाढवणार आहे अशी माहिती पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील शनिवारी प्रथमच आगमन झाले। राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते। येत्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवताना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे प्राथमिक चर्चा करत आहेत। त्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा लढायच्या याबाबत आपण प्रयत्न करणार आहे। 2029 मध्ये परत माझा पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी मी राज्यभर काम करणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले। कदाचित हा योगायोग असेल की मला राज्याचा अध्यक्षपद मिळणार होतं म्हणून कार्यकारिणी आम्ही बरखास्त केली होती। मी आणि सुनीलजी माने अध्यक्ष आम्ही दोघांनी अनेक तालुक्यांचे आम्ही दौरे केले। मध्यंतरीच्या काळात काही अजून नेते मंडळी पक्ष सोडून गेली होती आणि परंतु त्यामुळे थोडं थांबलं होतं, अधिवेशन होतं बाकीचे, पण आम्ही ड्राफ्ट तयार केलेला आहे। काय काय करायचं त्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। काही तालुक्यामध्ये परत नवीन बांधणी करावं लागते, ती नवीन बांधणी करण्यासाठी चाचपणी चालू आहे। आता अध्यक्षपद मिळाल्यानंतर बरेच लोक पक्षामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करतील, त्यामुळे पक्ष मजबूतीने उभा करण्याचं प्रत्यंतर तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल। सध्या आम्ही कोणी सत्तेत नाही आहे, महायुतीचे 3 पक्ष सत्तेत आहे। सरकार ज्या पद्धतीने चालतंय ते आपण सगळेजण बघतात। आम्ही पहिल्या प्रथम मी आणि रोहितजी पवार आता सरचिटणीस झालेले आहेत। आम्ही दोघांनी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आदरणीय साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली 23, 24, 25 पूर्ण महाराष्ट्रातल्या फ्रंटलच्या बैठक आम्ही घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्या बैठका झाल्यानंतर ची बैठक मी घेतलेली आहे। ते सर्व झाल्यानंतर लोकांच्या त्या जिल्ह्यातले प्रश्न, महत्वाचे विषय याचा आढावा घेऊन पूर्ण राज्यभर आम्ही दौरे करणार आहोत। त्या राज्यामध्ये संपूर्णतः पक्ष संघटना बांधणे, नवीन जुन्याचा मिलाप करून पक्षतंत्रणा मजबूत करणे आणि प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काही सिस्टीम आम्ही केलेल्या आहेत की एखाद्या कार्यकर्त्याची तक्रार असेल, राज्याची किंवा कुठल्या अडचणी असतील तर त्याला ताकद देण्याच्या संदर्भात एक प्रोग्राम आम्ही बसवतोय। तो जर झाला तर डायरेक्ट थेट कार्यकर्त्याची आणि नेत्यांशी संपर्क करण्याचा एक नवीन प्रयोजन आम्ही नियोजित केलेलं आहे। ते करण्यासाठी आम्हाला यश आहे। सातारा जिल्हा हा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि महाराष्ट्रातला केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री 4 पक्षांनी दिलेले आहेत। आता अध्यक्षपद माझ्याकडे आलेलं आहे। आता मी माझ्या असलेल्या या पदाचा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना एकत्रित करून परत एकदा हा सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र सुद्धा 2029च्या निवडणुकीला परत माझा पक्ष सत्तेवर कसा येईल याच्या बाबतीमधलं काम करणार। आता तर सध्याच्या कालावधीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की जिल्ह्याच्या स्तरावर ज्यांना त्यांना निर्णय देण्याचे अधिकार देणार आहोत। स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून आम्ही तसा निर्णय घेणार आहोत, परंतु येत्या काळामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या निवडणुका लढवताना माननीय अध्यक्ष सुनीलजी माने हे काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची प्राथमिक चर्चा करतायत। मी पण एकदा दोनदा त्या लोकांची चर्चा केलेली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत। ते बदल पदाधिकाऱ्यांच्या लक्षात घेऊन प्रथम ते चर्चा करतील, मग मी जिल्हा पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुका कशा लढवायच्या याच्या संदर्भात आपण निर्णय घेऊ। केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रशासनाला आदेश। सातारा येथे दिशा समितीची बैठक। सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी। सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे निधीचाही पाठपुरावा केला जाईल अशी माहिती जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीचे सह अध्यक्ष
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली। सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिशा समितीची बैठक शनिवारी दुपारी 1 वाजता झाली, त्यावेळी ते बोलत होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध त्यांच्यासह दिशा समितीचे अशासकीय सदस्य व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। ज्या तालुक्यात क्रीडा संकुल प्रस्तावित आहे तेथे क्रीडा संकुल उभारण्याची तात्काळ कार्यवाही करावी। फलटण येथे मुलींसाठी हॉकीच्या मैदानाची निर्मिती करावी। विविध गावांचा सर्वे करून जी निकष पूर्ण करत आहेत अशा गावांमध्ये नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावेत। त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची माहिती देखील तेथील लोकप्रतिनिधींना द्यावी। कामाचा दर्जाही चांगला ठेवावा। या योजनेअंतर्गत मान तालुक्यातील मंजूर असलेल्या कामांच्या आराखडे दाखवावेत असे निर्देश त्यांनी दिले। पुशेगाव ते मसवड या दरम्यान सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम काही ठिकाणी ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे। अपूर्ण कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घ्याव्यात। तसेच या मार्गावरील पथदिवे सौर ऊर्जेवर घेण्याविषयी संबंधित ठेकेदाराला सांगण्यात यावे असे खासदार मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा। सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे। सैनिकांना चांगले उपचार मोफत मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवावी अशा सूचनाही खासदार मोहिते पाटील यांनी दिल्या। शिरवळ ते कराड या राष्ट्रीय महामार्गावर व सेवा रस्त्यावर पाणी साठत आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। पाणी साठणार नाही अशा पद्धतीने काम करावे। थोर पुरुषांच्या पुतळ्यासमोर व स्मारकांसमोर विविध आशयाचे फ्लेक्स लावले जातात, ही बाब अत्यंत चुकीची आहे। या ठिकाणी फ्लेक्स लावण्यास जिल्ह्यात बंदी करावी। तसेच जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा उपलब्ध होईपर्यंत जिल्ह्यातील खेळाडूंना सैनिक स्कूलचे मैदान सरावासाठी उपलब्ध करून द्यावे अशा सूचना खासदार नितीन पाटील यांनी केल्या। समितीच्या अशासकीय सदस्यांनी गावांमध्ये जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत। शासन जागा खरेदी करेल, तसेच मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर प्रशासन काम करेल असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले। सांगली जिल्ह्यातील सोने चांदी व्यापाऱ्यावर पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर वेळे येथे पडलेल्या दरोड्याचा पर्दाफाश। केरळ राज्यातील 7 दरोडेखोरांच्या टोळीला अटक। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळे गावच्या हद्दीत दिनांक 12 जुलै 2025 रोजी पहाटेच्या सुमारास 20 लाख रुपयांचा सशस्त्र दरोडा पडला होता। या दरोड्याचा छडा लावण्यात सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेसह भुईंज पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी केरळ राज्यातील 7 दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 35,26,995 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयातून शनिवारी दुपारी 1:30 वाजता या संदर्भात माहिती देण्यात आली। 12 जुलै रोजी पहाटे 3:45 ते 3:45 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी इनोव्हा, स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट कारचा वापर करून विशाल पोपट हसबे वय 30 राहणार हिवरे तालुका खानापूर जिल्हा सांगली याच्या हुंडाई व्हेन्यू कारला अडवले। त्यांनी लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडून तोडफोड केल्यानंतर कार चालकाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवून गाडीतील 20 लाख रुपयांची रोकड चोरली। कारसह चालकाचे अपहरण केले आणि नंतर त्याला जावली तालुक्यातील सर्जापूर फाटा येथे सोडून पळ काढला। या घटनेनंतर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी भेट दिली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना तातडीने तपास करून आरोपींना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाने आणि उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करण्यात आली। सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली। गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा,
स्कॉर्पिओ स्विफ्ट कार ही वाहने सांगली जिल्ह्यात विटा आणि तासगावच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच सांगली जिल्हा पोलीस दलाला कळवण्यात आले। सांगली पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे ही वाहने अडवून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीत उर्फ राजन राधाकृष्ण याला ताब्यात घेतले होते। त्यानंतर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि पारंपरिक तपास तंत्राचा वापर करून गुन्ह्यातील इतर आरोपी वापरलेल्या वाहनांबद्दल माहिती मिळवली। केरळ पोलिसांच्या मदतीने गुन्हा करून पळून गेलेल्या केरळ राज्यातील इतर 6 आरोपींना आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ ही वायनाड केरळ येथून ताब्यात घेण्यात आली। कराड तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक सतीश आंदेलवार आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने केरळ येथे जाऊन गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार देखील ताब्यात घेतली। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश गर्जे हे या गुन्ह्याचा तपास करत असून त्यांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीत उर्फ राजन राधाकृष्ण याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण 20 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत। एकूण 35,27,595 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक केलेल्या आरोपींवर केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली राज्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। विनीत उर्फ राजन राधाकृष्ण, नंदकुमार नारायण स्वामी, अजित कुमार, सुरेश केसावन, विष्णू क्रिशन कुट्टी, जिनू राघवन, कलाधरन श्रीधरन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। इतर 6 आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। कोरेगावच्या अरफळ कॉलनी परिसरात सर्पदंशाने वेदांत हेमंत भोसले या युवकाचा मृत्यू। कोरेगाव येथील जुना 11 अरफळ कॉलनी परिसरात असलेल्या मेंगडे नावाच्या शिवारात एका युवकाचा सर्पदंशाने शनिवारी दुपारी मृत्यू झाला। वेदांत हेमंत भोसले, वय 18, राहणार अरफळ कॉलनी असे त्याचे नाव आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद सायंकाळी 7:30 वाजता करण्यात आली आहे। जनावरांना चारा आणण्यासाठी वेदांत हा मेंगडे नावाच्या शिवारातील शेतात गेला होता, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली। वेदांत याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वेदांत भोसले हा अरफळ कॉलनी परिसरात असलेल्या मेंगडे नावाच्या शिवारात असलेल्या शेतातून जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता। मात्र तो चारा घेऊन घरी परंतु आला नसल्याचे पाहून आईने त्याच्या मोबाईलवर फोन केला, परंतु फोन उचलला गेला नसल्याने कुटुंबातील लोक भयभीत झाले। त्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता त्यांना वेदांत जमिनीवर पडला असल्याचे आढळून आले। त्यांनी तात्काळ उपचारासाठी वेदांतला शहरातील खासगी रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले। वेदांत भोसले हा इयत्ता 12वीत होता। रहमतपूर येथील एका महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता। वेदांत भोसले हा लहानपणापासून कष्टाळू होता। शिक्षण घेत तो शेती व्यवसाय पाहत होता। स्वभावाने अत्यंत मनमिळावू असलेल्या वेदांत भोसले याचा कोरेगाव शहरासह रहमतपूर परिसरात मोठा मित्रपरिवार होता। रात्री उशिरा त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार अमोलकरने तपास करत आहेत।